नमस्कार, मी नेहा. देशोन्नती न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. जाणून घ्या आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. नांदेडातील मॅफको मार्गावरील खयूम फ्लॅटला आग, काल मध्यरात्रीची घटना. छत्रपती संभाजीनगरच्या साजापूरमधील क्रांतीनगर येथील घटना, उद्योजकांची डोक्यात गोळी झाडून हत्या. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील ग्रेनाइट फरशी काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे विठ्ठलास बुलेट प्रूफ काचेचे संरक्षण कवच बसवण्यात आले. 15 वर्षानंतर नांदेड जिल्ह्याच्या हिमायतनगर शहरातील श्री परमेश्वर देवस्थान ट्रस्ट कमिटीच्या यात्रा महोत्सवात भव्य शंकरपट, शहरात उत्सवाचे वातावरण. मनोज जरांगे पाटलांचे वेरूळमध्ये स्वागत, छत्रपती शहाजीराजे भोसले यांच्या जयंतीला प्रमुख उद्घाटक म्हणून उपस्थित. छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी व कामगार उपायुक्त कार्यालयावर माथाडी कामगारांच्या ठिय्या आंदोलनाचा आज 42वा दिवस. प्रशासनाला जाग आणण्यासाठी जेल भरो आंदोलनाचा इशारा. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा मी नवनीत राणा व रवी राणांना घाबरतो, बच्चू कडू यांचे उपरोधिक वक्तव्य. मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता, बीडमध्ये आतापर्यंत 9 गुन्हे दाखल. उदयनराजेंचं भाजपाचं तिकीट नाकारण्याचा प्रश्नच येत नाही, त्यांची उमेदवारी निश्चित, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची माहिती. यवतमाळ जिल्ह्यातील 7 तालुक्यांमध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित, अवकाळी पावसाने झोडपून काढल्याने शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.